खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया। हाँ, कुछ गुंडे उनके पार्टी के थूकते हैं, उनके मुंह पर, पुलिस के मुंह पर थूकते हैं जाकर। देखा आपने कल जिस प्रकार से पुलिस को गालियां दे रहे थे अफसर को। हाँ, ये तो गृह मंत्रालय के मुंह पर थूकने की बात है। मैं तो यही कहूँगा, आप कुछ भी कहिए, क्या किया भाई गृह मंत्री जी जो है हमारे गृह मंत्री का काम क्या है? सिर्फ अपने जो विरोधी है उनके खिलाफ एफआईआर लॉन्च करो, उनके खिलाफ झूठे मुकदमे दायर करो, हाँ, पैसा बनाओ, यही काम चल रहा है। आपके पुलिस के ऊपर आपके कार्यकर्ता सरेआम पब्लिक में थूकते हैं, गालियां देते हैं। आप क्या करते हो? आप अपने लोगों को, पुलिस को, वर्दी को प्रोटेक्ट नहीं करते। आप महाराष्ट्र में वर्दी का सम्मान नहीं कर सकते तो इस्तीफा दीजिए। आप क्यों बैठे हो? आप खुलेआम पुलिस को देख लूँगा, कर लूँगा। आपको चिंता है पश्चिम बंगाल में क्या हुआ, महाराष्ट्र में क्या हुआ है, देखिए। राष्ट्रपति जी को चिंता है पश्चिम बंगाल की, जरा महाराष्ट्र में जरा ध्यान दीजिए। बोला बघा, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, ही गुंडागर्दी आहे। मालवणात काल जे झालेलं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडांनी, बरं का। त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत। खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला। फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं। पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर। काय करतात गृहमंत्री? आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे। मग आम्ही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता? आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता? प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला, पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी। हेच पैसे निवडणुकीत, राजकारणात वापरलेले आहेत, खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील। इथे INS विक्रांत युद्ध नौका, आमची भारतीय युद्ध नौका, विक्रमी, जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा 1971चा बांगलादेश, त्या युद्ध नौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले, 58 कोटी रुपये। हा चोर इथेच बसलाय मुलुंडला, त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा। हे चोरच आहेत ना, हे चोरच आहेत, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? यांनी देशच विकून खाल्लेला आहे। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे। शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता। आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन। तर संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते। यावेळेस त्यांनी ज्या प्रकारे काल राजकोट किल्ल्यावरती संघर्ष झाला, तणावाचं वातावरण झालं, त्यावरती आपलं वक्तव्य स्पष्ट केलेलं आहे। सरकारला धारेवर धरलेलं आहे, टीकास्त्र डागलेलं आहे। गृहमंत्री या गोष्टीचं समर्थन करतायत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। भाजपच्या लोकांनी पोलिसांना शिवीगाळ केला असा देखील पुनरुच्चार जो आहे तो संजय राऊत यांनी केलेला आहे। पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असं सुद्धा संजय राऊत म्हणालेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारण मीमांसेसाठी नौदल आणि राज्य समितीनं संयुक्त समिती स्थापन केली आहे। स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ
त्याचबरोबर IIT नौदलाचे अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे। महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकारांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आला। शिवरायांच्या नवीन भव्य पुतळ्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून झालेली दुर्घटना ही दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। या प्रकरणी शिवभक्तांच्या भावना तीव्र असून भविष्यात अशा दुर्घटना न घडण्यासाठी काळजी घ्यावी असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलंय। शिवरायांचा नवा पुतळा त्यांच्या लौकिकास साजेसा हवा यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले।